नागपुर की सेंट्रल जेल में तैनात सिपाही विकास सहाने को जेल परिसर के अंदर चरस और नशीली गोलियां ले जाते समय गिरफ्तार किया गया। रोजाना की तरह मुख्य प्रवेश द्वार पर तलाशी के दौरान हेड कांस्टेबल सुरेश बवाने ने उसके पास से 39 ग्राम चरस, 35 नशीली गोलियां और सर्जिकल ब्लेंड बरामद किए। सूचना मिलते ही एसपी वैभव आगे के निर्देश पर धंतोली पुलिस मौके पर पहुंची और करीब 3 लाख रुपए का मादक पदार्थ जब्त किया। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस मामले की जांच कर रही है, जबकि जेल प्रशासन ने आरोपियों को निलंबित करने और विभागीय जांच शुरू करने की तैयारी की है। काल कारागृह अधीक्षकांनी पोलीस स्टेशन येथे लेखी पत्र देऊन कळविले की कारागृह येथील कर्मचारी विकास सहारे हा नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता ड्युटीवर आला होता। जेलमध्ये प्रवेश करताना सर्व कर्मचाऱ्यांची तिथं तपासणी होते, तर त्याची पण तपासणी करण्यात येत होती। तपासणी दरम्यान त्याच्याकडे संशयित अशी वस्तू आढळल्याचे त्याच्या अंडरगार्मेंटमध्ये तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला समजून आले। त्यांनी त्याबाबत कारागृह अधीक्षक यांना कळवले। कारागृह अधीक्षकांना यांनी आपल्याला पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्या माहिती मिळताच ताबडतोब सदर ठिकाणी जाऊन पंचासमक्ष त्याच्याकडे मिळून आलेल्या वस्तूची पाहणी केली असता त्या एक पॅकेट होता सेलो टेपने बंद केलेला, ते ओपन केलं असता त्याच्यामध्ये 39 ग्राम चरस सदृश्य पदार्थ आणि 5 सर्जिकल ब्लेड आणि काही नशेच्या गोळ्या अशी वस्तू सापडलेल्या आहेत। त्याचा पंचनामा करून ते ताब्यात घेतलेले आहेत। तसेच विकास सहारे हा पोलीस जेल कर्मचारी आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे। तो बहुतेक जेलमधील जे आरोपी आहेत तो त्यांना देण्यासाठी तो त्या वस्तू घेऊन जात होता आणि त्याचा तपास चालू आहे। तो वस्तू कोणाला देणार होता आणि त्या वस्तूचा ते जेलमधील जे आरोपी आहेत ज्यांना कोणाला ते कशासाठी वापर करणार याचा अधिक तपास करण्यात येत आहे। सदर कर्मचारी नवीनच आहे। मागील वर्षी जानेवारीमध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे आणि राहायला तो इतवारी परिसरात आहे।